नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण नवीन जाहिरात सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो. तो आहे PCMC म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची 2024 साठीची 670 नंबरची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. फायर विभागामधली ही भरती प्रक्रिया असणार आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अग्निशामक दलामध्ये ही भरती प्रक्रिया होत आहे. गड्ड या संवर्गासाठीची ही भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. तर जे इच्छुक उमेदवार आहेत तर त्यांना अर्ज करायला सुरू होणार आहे 26 एप्रिल 2024 पासून आणि अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे 17 मे 2024 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. तर त्याच्या संदर्भातली सविस्तर जाहिरात जी आहे तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला मी सांगत आहे की PCMCची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही ही जाहिरात वाचू शकता किंवा मग तुम्हाला हे जे जाहिरातीचं PDF आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलला पण उपलब्ध करून देते, तुम्ही तिथूनही वाचू शकता. तर पदनाम व पदसंख्या आरक्षणासंदर्भातले तरतुदी इथे देण्यात आलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये समांतर सामाजिक आरक्षण जे आहे तर ते देण्यात आलेलं आहे. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये एकूण जागा ज्या आहेत त्या 43 आहेत. मग सामाजिक समांतर आरक्षण निहाय त्या जागांची विभागणी करून देण्यात आलेली आहे. टोटल पदसंख्या जी आहे तर ती एकूण 150 आहे. तर बघू शकता मग त्याच्यामधले 43 पदे इथे देण्यात आलेले आहेत. तर त्यानंतर पूर्ण याच्यासाठीची शैक्षणिक अर्हता जी आहे तर ती देण्यात आलेली आहे. अग्निशामक विमोचक फायर रेस्क्युअर पदासाठीची माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. राज्य अग्निशामक प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा 6 महिन्याचा कालावधीचा जो अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रमाचा जो उत्तीर्ण झालेला तो तुमचा अभ्यासक्रम जो आहे तर तो तुमचा झालेला असणं आवश्यक आहे. म्हणजे तुमची शैक्षणिक पात्रता असणं आवश्यक आहे. MSc IT झालेली असणं आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे. शारीरिक पात्रता याच्यासाठी दिलेली आहे. वयोमर्यादा जी आहे खुल्या प्रवर्गासाठी 30 आहे आणि मागास प्रवर्गामधून असाल तर 33 वर्ष वयापर्यंत तुम्हाला इथं अर्ज करता येणार आहे. वेतन श्रेणी जी आहे तर ती 19,900 ते 63,200 अशी असणार आहे. शारीरिक अर्हता जी आहे पुरुष उमेदवारासाठी देण्यात आलेली आहे, तसेच महिला उमेदवारासाठी देण्यात आलेले आहे. तर बघू शकता तुम्हाला वजन जे आहे तर तुमचं मोजलं जाणार आहे, उंची मोजली जाणार आहे. छाती आहे मुलांसाठी, मुलींसाठी तो क्रायटेरिया नाही आहे. त्यानंतर दृष्टी म्हणजे तुमची जी पाहण्याची म्हणजे डोळे जे आहेत ते दृष्टी चेकअप होतं तुमचं, म्हणजे तुमची जी चष्मा वगैरे लागलेला आहे का ते चेक केलं जातं. त्यानंतर ठेवणे म्हणजे उमेदवार शारीरिक व मानसिकदृष्ट्या सुदृढ असावा अशा प्रकारचे याच्यामध्ये क्रायटेरिया आहे. शारीरिक क्षमता चाचणी मैदानी चाचणी जी आहे तर ती कशी असणार आहे ते देण्यात आलेलं आहे, ते तुम्हाला वाचायचं आहे. व्यवस्थित ज्ञानानंतर तुम्हाला याच्यामध्ये अर्ज करता येणार आहे. त्यानंतर पुढे जे आहेत सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर वयोमर्यादा संदर्भातल्या क्रायटेरिया देण्यात आलेला आहे. 18 ते 30 खुल्या प्रवर्गासाठी आहे. मागास असाल तर 18 ते 33 आहे. खेळाडू प्रावीण्य असेल तर 18 ते 43. माजी सैनिक भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्तमधून असाल तर 45 वर्ष वयापर्यंत अर्ज करता येणार. तर परीक्षा शुल्क जे आहे ते मागास प्रवर्गातून असाल तर 900 रुपये आहे. खुल्या प्रवर्गातून असाल तर 1,000 रुपये परीक्षा शुल्क असणार आहे. याच्यासाठी परीक्षा शुल्क नॉन रिफंडेबल असणार आहे. माजी सैनिकासाठी परीक्षा शुल्क याच्यामध्ये माफी आहे, त्यांना कसल्याही प्रकारचे परीक्षा शुल्क नसणार आहे. पदाचे कर्तव्य व जबाबदाऱ्या काय असणार आहेत ती देण्यात आलेले आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची पद्धत जी आहे तर ती देण्यात आलेली आहे. स्टेप बाय स्टेप संपूर्ण डिटेल तुम्हाला याच्यामध्ये देण्यात आलेले, ते तुम्हाला व्यवस्थित वाचायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज करायचा आहे. शैक्षणिक पात्रतेमध्ये तुम्ही जर बसत असाल तरच तुम्हाला इथं अर्ज करता येणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची 2024 साठीची 670 नंबरची जाहिरात आहे. अर्ज करताना तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचणी उद्भवल्यास तुम्हाला इथं दूरध्वनी क्रमांक तसेच तुम्हाला Gmail ID देण्यात आले आहे, तुम्ही त्याच्यावर पण कॉन्टॅक्ट करू शकता. फोटो व स्वाक्षरी बाबतच्या सूचना याच्यात देण्यात आल्या आहेत. त्यानंतर तुम्हाला फोटो व स्वाक्षरी कसं कुठल्या साईजमध्ये कसं अपलोड करायचं ते देण्यात आले. अर्ज भरणे व सादर करण्याबाबतच्या सूचना याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख असणार 17 मे 2024. मग हे संपूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला वाचायचं आहे. व्यवस्थित वाचा, त्यानंतरच तुम्हाला त्याच्यामध्ये कळणार आहे. परीक्षा व निवड पद्धती कशी असणार आहे ते देण्यात आलेलं आहे, ते व्यवस्थित वाचून घ्या. त्यानंतर तुमचं निवड प्रक्रिया कशी असणार आहे, तुमचे ॲडमिट कार्ड वगैरे संपूर्ण डिटेल याच्यामध्ये देण्यात आले आहे. तर ही संपूर्ण जाहिरात जी आहे तर ती मी आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेला आहे. परीक्षेच्या स्वरूपासंदर्भातला व तसेच अभ्यासक्रमासंदर्भातला इथं क्रायटेरिया देण्यात आलेला आहे, ते तुम्ही व्यवस्थित वाचा. आणि याच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारची शंका तुमच्या मनात असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगावं. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण जाहिरातीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या व जास्तीत जास्त उमेदवारापर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर द वॉचिंग.